तो दीड दमडीचा वकील मला धमकी देतो, भर चौकात तुला तुडवून काढीन, संपवून टाकीन. अरे काय राहिली माझी इज्जत. असं जेव्हा शिर्के विक्रांतला म्हणतो त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, पप्पा अहो तुम्ही सुद्धा आमदार आहात, विसरताय का तुम्ही? नका काळजी करू तुम्ही, मी सांगतोय तसं करा. त्यावर शिर्के म्हणत असतो, आता तर तू काही बोलूच नको, तुझं डोकं चालवूच नको, मी काय सांगतोय ना ते आता नीट ऐकायचं. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा मी तुमचं ऐकायला बांधील नाहीये. आणि अशातच आता शिर्के म्हणत असतो, ठीक आहे, तू जर माझं ऐकायला बांधील नसशील ना तर या घरात ना आत्ताच्या आत्ता चालता हो. बघ, रस्त्यावर गेल्यावर तुला कोणी काडीचं कुत्रं विचारतंय का? हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा मला तुम्ही असं घरातना बाहेर काढू शकत नाही. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अरे हा सगळा पैसा, ही प्रॉपर्टी, हा बंगला, हे सगळं पद मी मिळवलंय, मी. तुझं यात काही योगदान नाहीये. आतापर्यंत आयतं खायला घातलंय तुला. जर माझ्या जीवावर आणि माझ्या केशर उठणार असशील ना तर तू इथून निघून गेलेलाच बरा. असं जेव्हा शिर्केने म्हटलेलं असतं विक्रांत खूपच चिडतो आणि म्हणत असतो, पप्पा मला पुन्हा रुद्र रूप धारण करायला भाग पाडू नका. त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते, काय चाललंय विक्रांत तुझं? आपले जन्मदाते आहेत ते, त्यांच्याशी असं नाही बोलायचं, किती वेळा समजवायचं तुला. त्यावर अर्पितावर आता विक्रांत चिडतो आणि म्हणत असतो, तू गप्प बसा, तू स्वतःला जास्त शहाणी समजू नको, मुळात तू बावळट आहेस, बावळट. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांतवर शिर्के चिडतो आणि म्हणत असतो, बघ काय घ्यायचा तो निर्णय घे, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला या सगळ्या प्रॉपर्टीतून बेदखल करतो. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांतला कळून चुकलेलं असतं की या शिर्केने म्हणजेच बापाने जर आपल्याला प्रॉपर्टीतून बेदखल केलं तर आपली काडीचीही किंमत उरणार नाही, रस्त्यावरचं काळं कुत्रंही आपल्याला विचारणार नाही. म्हणून आता शिर्केच्या समोर असलेला विक्रांत मान खाली घालून उभा राहतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्के म्हणत असतो, आलं ना लक्षात तुझ्या, काय किंमत राहील तुझी जर मी तुला घराबाहेर काढलं तर? म्हणून मी सांगतोय तसं वागायचं आता. त्यावर विक्रांत म्हणत असतो, बोला पटापट, काय करायचंय मला? त्यावर शिर्के म्हणत असतो, मी असा काही डावपेच खेळणार आहे ज्यात तो हर्षवर्धनचा मुलगा शौर्य चांगलाच अडकणार आहे आणि त्यानंतर त्या हर्षवर्धनला माझ्या पायावर नाक घासून माफी मागावी लागणार आहे. हे सगळं ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा हे सगळं असंच होईल याची काय गॅरंटी? त्यावर विक्रांतला शिर्के म्हणत असतो, जास्त गॅरंटी करू नको, तुझा बाप आहे मी आणि मला कधी काय कसं करायचं हे बरोबर कळतं, तू माझ्यासमोर बच्चा आहेस. असं म्हणत आता शिर्केने आपल्या काही माणसांना फोन लावलेला असतो आणि हे सगळं आता अर्पिता समोरच घडत असतं आणि अर्पिता स्वतःशी बोलत असते, म्हणजे पप्पा शौर्यला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत. मी असं नाही होऊ देणार. माझ्या शौर्याला अडकवण्याचा जर पप्पा प्रयत्न करत असतील तर मला हे सगळं थांबवावं लागेल. आणि अशातच आता शिर्के फोन लावलेल्या व्यक्तीला म्हणत असतो, बरखा कुठे आहेस तू? त्यावर बरखा म्हणत असतो, साहेब तुम्ही सांगाल तिथे त्या क्षणाला हजर होईन मी, बोला काय काम आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतो, भला मोठा ट्रक घ्यायचा आणि त्या ट्रकने थेट विक्रांतला उडवलंय असं चित्र तयार करायचं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता बरखा म्हणत असतो, साहेब काय बोलताय तुम्ही? हे आपल्या छोट्या साहेबांबद्दल बोलताय? म्हणजे तुम्ही विक्रांत बद्दल बोलताय का? हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, हो बरखा बरोबर ऐकलंस तू, मी सांगितलेलं काम तुला करायचंच आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता बरखा म्हणत असतो, साहेब अहो पण असं कसं करू शकतो मी? त्यावर शिर्के म्हणत असतो, अरे ऐकलं नाहीस का नीट मी काय म्हटलं? तुला फक्त असं चित्र निर्माण करायचं आहे, खरोखरचं विक्रांतला उडवायचं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर बरखा म्हणत असतो, आलं माझ्या लक्षात. आणि अशातच आता शिर्के म्हणत असतो, मग चल कामाला लाग. आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा याने काय होणार आहे? एक तर तुम्ही हा फक्त खोटा बनाव तयार करताय, पण त्यानंतर जर कोणी विचारलं की काय झालं विक्रांतला तर मग काय करणार आहात तुम्ही? काय दाखवणार?
त्यावर लगेचच आपण पाहतोय शिर्के म्हणत असतो त्यात तुझा मृत्यू झालाय असं बनाव तयार करणार. त्यावर शिर्केला आता विक्रांत म्हणत असतो मग मी काय लपून राहायचं का? त्यावर शिर्के म्हणत असतो हो, आपल्या गोव्याच्या फॉर्म हाऊसवर जाऊन लपायचं, कोणाला काही कळणार नाही, पण तू सुरक्षिता बाळगायची, तिथून बाहेर यायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो पप्पा हे सगळं किती दिवस चालेल? त्यावर विक्रांतला शिर्के म्हणत असतो काही दिवस, मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता विक्रांत हो असं म्हणतो आणि त्यानंतर शिर्केने आता बरखाला तर ऑलरेडी सांगितलेलंच आहे. इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. शिर्केने असं मीडियामध्ये जाहीर केलेलं असतं की या शौर्यने माझ्या मुलाला धमकी दिली आहे की येत्या काही तासांनंतरच तो त्याला ट्रकाद्वारे ॲक्सिडेंट घडवून आणणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्यला धक्काच बसतो. शौर्य म्हणत असतो डॅड, पाहिलं काय चाललंय? या शिर्केची मस्ती वाढतच चालली आहे. आता तुम्ही काही करणार आहात की मीच करू? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो काळजी करू नकोस तू, त्या शिर्केला जितकं फडफडायचं आहे फडफडू दे, बाकी मी बघीन काय करायचं ते. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो नाही डॅड, हे प्रकरण तुम्हाला हाताळता येणार नाही, मलाच या प्रकरणाच्या खोलाशी जावं लागेल. अशातच आपण पाहतोय आता प्रमुख रस्त्यावर एक भला मोठा ट्रक एका व्यक्तीला उडवून गेला आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे असा बनाव ऑलरेडी बरखाने केलेला असतो. आणि त्यानंतर तिथे हा ट्रक शौर्यने मला चालवायला सांगितला होता असं त्या बरखाने तिथे असलेल्या पोलिसांना सांगितलेलं असतं आणि एकच गोंधळ उडालेला असतो. आता विक्रांत आधीच गोव्याच्या फॉर्म हाऊसवर गेलेला असतो आणि तिथे लपून राहिलेला असतो. तिथे मस्तपैकी तो दारू पार्टी वगैरे सगळं काही करत असतो. इकडे आता विक्रांतच्या बापाने म्हणजे शिर्केने शौर्यवर गुन्हा दाखल करायला पोलिसांना भाग पाडलेला असतं. पण हर्षवर्धनने बरोबर खेळी ओळखलेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो ठीक आहे, माझ्या मुलाने जर या ट्रक चालकाला सांगितलं असेल की तुझ्या मुलाला उडवण्यासाठी, तर तुझ्या मुलाची बॉडी कुठे आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के चांगलाच गोंधळतो. शिर्के म्हणत असतो इथे विषय बॉडीचा नाहीये, या शौर्यने दिलेल्या आदेशाचा आहे. शौर्यने या ट्रक ड्रायव्हरला माझ्या मुलाला उडवायला सांगितलं होतं आणि ट्रक ड्रायव्हर म्हणतोय ना की उडवलं म्हणून, मग ट्रक ड्रायव्हर खोटं म्हणेल का? हे सगळं ऐकल्यावर आता तिथे असलेले पोलीस म्हणत असतात अहो शिर्के साहेब, काय बोलताय तुम्ही? हे तुमच्या बोलण्याला काही अर्थ तरी आहे का? तुम्ही म्हणताय तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय पण तुमच्या मुलाची बॉडीच दिसत नाहीये, याचा अर्थ काय समजायचा? की तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेलाच नाहीये. आणि अशातच आता शिर्के म्हणत असतो असं कसं झालेलं नाहीये? हा ट्रक ड्रायव्हर म्हणतोय ना की मी विक्रांतला उडवलं आणि तेही शौर्याच्या सांगण्यावरून. मग तरीही जर तुम्ही मान्य करणार नसाल तर मला माझ्या पद्धतीने आता सगळं काही हँडल करावं लागेल. हे जेव्हा फायनली आता विक्रांतचा बाप म्हणजे शिर्के म्हणत असतो त्यावेळेला हर्षवर्धनने असं म्हटलेलं असतं शिर्के काय करायचं ते कर, तुला आधीच सांगितलं होतं तुझा माज उतरवण्यासाठी आता मला माझ्या परीनेच प्रयत्न करावे लागतील. बघ काय ठरवतोयस तू जर अशाच पद्धतीने माज करणार असशील तर फायनली तुला आता मला दणका द्यावाच लागेल. आणि अशातच आता शिर्केला शेवटी हर्षवर्धन म्हणत असतो ठीक आहे, तू म्हणतोयस ना माझ्या मुलाने ऍक्सिडेंट घडवलाय, तर ठीक आहे माझ्या मुलाच्या विरोधात केस दाखल देखील करूया, पण तुझा मुलगा खरंच जिवंत आहे याची माहिती आहे मला. आणि अशातच आता हर्षवर्धनने आपल्या काही सोर्सेसना कामाला लावलेलं असतं आणि त्यानंतर त्याने ट्रक ड्रायव्हर बरखाला देखील पकडलेलं असतं. बरखाला बांधून मोठ्या दांडक्याने चांगलेच फटके दिलेले असतात. बरखा इकडून तिकडून नाचत असतो आणि म्हणत असतो प्लीज हर्षवर्धन साहेब, प्लीज मला मारू नका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो तू त्या शिर्केचा माणूस आहेस ना? त्यावर तो बरखा म्हणत असतो असं काहीच नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो ठीक आहे,
तू काही खरं सांगणार नाही, त्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने खरं शोधून काढतो. आणि त्यानंतर बरखा आता चांगलाच हर्षवर्धनच्या हातातून मार खात असतो. मार खाता खाता बरखाची चांगलीच आता नाचक्की झालेली असते आणि कळून चुकलेलं असतं की हा हर्षवर्धन आपल्याला आता चांगलंच बदडून काढणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनने बरखाला म्हटलेलं असतं, आताच्या आत्ता सगळं काही जर खरं तू सांगितलं नाहीस ना, तर तुला मी इथल्या इथे मारून टाकीन आणि कोणाला कळणार सुद्धा नाही. आणि अशातच आता बरखा बोलू लागतो, साफ करा, माफ करा हर्षवर्धन साहेब, खरं तर त्या विक्रांतला मी उडवलेलं नाहीच आहे. मला विक्रांतच्या बापाने म्हणजे त्या शिर्क्याने खोटं नाट सांगायला इथे आणलं आहे. त्या शौर्याने तुमच्या मला काहीच सांगितलेलं नाहीये आणि शौर्य यात अडकणार सुद्धा नाही. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता हे सांग, तो नालायक विक्रांत कुठे आहे? हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोंधळलेला हर्षवर्धन आता असं म्हणतो की चल, त्या गोव्याच्या फार्म हाऊसवर आहे ना? त्यावर बरखा हो म्हणत असतो. आणि शेवटी दारू पिऊन झिंगाट झालेला विक्रांत गोव्याच्या फार्म हाऊसवर आता ऊ करत असतो. तिथे आता हर्षवर्धनची काही माणसं पोहोचलेली असतात. त्यांनी दारू प्यायलेल्या या विक्रांतला चांगलंच आधी बदडायला सुरुवात केलेली असते. पण काही केल्या विक्रांतची दारूच नशाविषा उतरत नसते. आणि शेवटी जोराची कानाखाली दिल्यावर विक्रांत भानावर येतो आणि बोलू लागतो, अरे काय चाललंय तुमचं हे? माझ्यावर अशा पद्धतीने हात कसे काय उगारू शकता तुम्ही? त्यावर विक्रांतला गोव्यावरून खरपटत खेसपटत मुंबईला आणलेलं असतं आणि त्याची रवानगी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली असते. पोलीसही विक्रांतला पाहून अवाक होतात. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, माझ्या मुलाला अटक करण्याची धमकी तुम्ही दिली होतीत ना? विक्रांतची बॉडी सापडत नसणार आहे बघा. जिवंत विक्रांत मी तुमच्या समोर उभा केलाय. आतापर्यंतच्या पोलीस खात्यामध्ये असा इन्स्पेक्टर मी कधी पाहिला नाही की ऍक्सिडेंट झालाय पण बॉडीच सापडली नाही, तरीही तुम्ही ऍक्सिडेंट करणाऱ्याला अटक करताय. आणि अशातच आता तो इन्स्पेक्टर म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब माफ करा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्या आमदाराने वर फोन करून मला सांगितलं होतं की तुझी रवानगी अशा ठिकाणी करीन ना की पोस्टिंग तुला अशा ठिकाणी मिळेल की उभ्या आयुष्यात तुला तुझ्या घरच्या कुटुंबाला भेटायला सुद्धा तडपावं लागेल. आणि हे सगळं होऊ नये म्हणून नाईलाजास्तव मला हे सगळं करावं लागलंय. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतो, आता तर सत्य समोर आलंय ना, मग मी सांगतो तसंच करायचं. त्यावर आता तो इन्स्पेक्टर म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब नका करू तुम्ही काळजी, त्या विक्रांतला तर मी आता जिता सोडणार नाहीये, त्याला त्याची लायकीच दाखवून देणार आहे. मग त्या इन्स्पेक्टरने विक्रांतला आत घेतलेलं असतं आणि आपल्याकडे असलेल्या शस्त्राने चांगलाच फटके देत त्याला आता तिथे झोपवलेलं असतं. विक्रांत म्हणत असतो, सोडा मला, माझ्याबरोबर असं वागणाऱ्याला मी सोडणार नाही. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, गप्पा बस रे दीडशाण्या, तू स्वतःला काय समजतोस ना तू जाणे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर एखाद्याही पोलिसाच्या नादी लागलास ना तर तंगड्या तोडून गळ्यात घालीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो, अच्छा माझ्या तंगड्या तोडणार? विक्रांत शिर्केच्या तंगड्या तोडणार? अरे कायची गोष्ट वाटली का? अरे मी आमदार दिग्विजय शिर्केचा मुलगा आहे, आमदार. तुमच्या बापाला तर कधी आमदार होता आलाय का? आणि असं म्हणत आता विक्रांत माच करत असतो. तेव्हा तिथे आता इन्स्पेक्टर वाघमोडे भला मोठा दांडका घेऊन येतो आणि त्या दांडक्याने विक्रांतला भेटेल त्या जागेवर फटके द्यायला सुरुवात करतो. विक्रांत इकडून इकडे उड्या मारत असतो. आणि अशातच आता जगदोंडाने या विक्रांतला धरलेलं असतं आणि एका हातात दांडका धरून चांगलंच बदडायला सुरुवात केलेली असते. विक्रांतला त्याची लायकी आता या बाईने चांगलीच दाखवून दिलेले असते. आणि त्यानंतर विक्रांतला खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा आता दाखवण्यात आलेलं असतं. अशातच आता इकडे विक्रांतच्या बाबतीतला खरा गुन्हा
आता पोलिसांना कळलं आहे. हे जेव्हा आमदार शिर्केला समजतं त्याच वेळेला पोलिसांनी आमदार शिर्केला सुद्धा आता उचलून आणलेलं असतं आणि विक्रांत खरा जिवंत आहे हे सगळं तुम्हीच प्लॅन केलं होतं, त्याला गोव्याला पाठवलं होतं हे आता पोलिसांसमोर आल्यानंतर पोलिसांनी त्या शिर्केसमोर उघड केलेलं असतं. शिर्केलाही कळून चुकलेलं असतं की आता चार चौघात आपली काडीचीही किंमत उरलेली नाहीये. या विक्रांतमुळे आपण आता चांगलेच तोंडघशी पडलेलो आहोत. आणि अशातच आता पोलीस म्हणत असतात, काय मग दिग्विजय शिर्के, खूप माज होता ना तुम्हाला तुमच्या आमदारकीचा? तुमच्याच मुलाने तुमची वाट लावली आहे. आता तर तुम्ही 10 वेळा विचार कराल की कधीही काही करताना, पण हा विचार तुमच्या मनात का आला नाही की एका चांगल्या व्यक्तीच्या नावावर तुम्ही नको ते बिल फाडण्याचा प्रयत्न करताय? अहो, तुमच्या त्या मुलीचं खरंच या शौर्यावर मनापासून प्रेम आहे. जर तुम्ही हे आधीच लावून दिलं असतं तर आज इतका विस्फोटक परिणाम झाला नसतं. आणि अशातच आता हे सगळं ऐकल्यावर तिथे विक्रांत हात जोडत असतो. तो म्हणत असतो, सोडा सोडा मला प्लीज, अशा प्रकारे अडकवू नका, चूक झाली माझ्याकडून. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, याला सोडायचं नाही तर याला कुत्र्यासारखं बदडून काढायचं, याला दाखवून द्यायचं की याने काय केलंय ते. त्यावर विक्रांतला शौर्य म्हणत असतो, शौर्य मला माफ कर, शौर्य मी चुकलो. पण शौर्य एकही रिप्लाय करत नसतो, कारण ऊर्जाने त्याला बोलण्यापासून थांबवलेलं असतं. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे येत्या काळामध्ये आपल्याला अजून काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.